ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आपण बघताय चौफेर महाराष्ट्र। बातमी नाशिकमधली। नाशिकच्या दिंडोरी तालुक्यामधल्या शिवाजीनगर परिसरामध्ये भीषण अशा अपघाताची घटना घडलेली आहे आणि याच अपघातामध्ये भरधाव कार ही थेट विहिरीमध्ये कोसळली आणि एकाच कुटुंबामधल्या 9 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली। नेमकं काय घडलंय, कशा पद्धतीने हा अपघात झालेला आहे जाणून घेऊया। एप्रिलच्या रात्री 10 वाजण्याच्या सुमारास नाशिकच्या दिंडोरीमध्ये घडला हा भीषण अपघात। याच विहिरीत एक कार कोसळली आणि त्यात बसलेल्या 9 जणांचा विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला। दिंडोरीच्या इंदोरे गावचं रहिवासी असलेलं दरगोडे कुटुंब आणि त्यांचे 4 नातेवाईक एका स्नेहसंमेलनावरून घरी परतत होते। मात्र शिवाजीनगर इथे रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका विहिरीत ही कार कोसळली आणि या अपघातात कारमधील सर्वांनी आपला जीव गमावला। पण हा अपघात नेमका कसा घडला, या विहिरीचा अंदाज चालकाला का आला नाही? हा मातीचा रस्ता आहे आणि इथून पुढे पुन्हा एकदा कॉलनी रोड आहे, त्यामुळे चालकाला ह्या मातीच्या रस्त्याने, कच्च्या रस्त्याने पुढे जायचं होतं। मात्र त्याला तो टर्न लक्षात आला नाही आणि गाडी थेट विहिरीमध्ये पडली। हीच ती गाडी आहे। हा सुरुवातीचा गाडीचा भाग आपण बघतोय, पूर्ण गाडीचा चक्काचूर झालेला आहे। ही गाडी थेट विहिरीमध्ये उलटी गेली आणि ह्याच गाडीमध्ये बुडून 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला। लहान मुलं जे स्नेहसंमेलनासाठी गेलेले होते त्यांनी आपले कलागुण सादर केले। अनेक तर वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये होते, ज्यांनी जी कला सादर केली त्या वेशभूषेमध्ये होते। त्यामुळे रात्रीच्या सुमारास इथे हळहळ व्यक्त केली जात होती, आक्रोश बघायला मिळत होता। अनेक जण घाबरलेले देखील होते, गोंधळ उडालेला होता आणि अशा परिस्थितीमध्ये रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं। मात्र दुर्दैवानं एकाचेही प्राण वाचू शकले नाहीत। विहीर मालक राजेंद्र राजेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला। अपघाताची माहिती कळताच मंत्री आणि दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी अपघातस्थळी जाऊन पाहणी केली, तसंच मृतांच्या कुटुंबियांची भेट घेतली। मात्र यावेळी आक्रमक पवित्रा घेत दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। अतिशय उंची कमी आहे त्याची, अशा पद्धतीचं सगळ्या ज्यांनी तो स्पॉट पाहिला त्या सगळ्या तरुण मंडळीची एक इच्छा आहे का असं भविष्यात घडू नये, का त्यांच्या घराला त्यांनी कंपाऊंड केलंय आणि मग विहिरीला का कंपाऊंड करू नये, किंवा नगरपंचायतनं रस्ता हा विहिरीपर्यंत नेऊन तिथंच संपवला आहे। तो जर पुढेपर्यंत असता किंवा नगरपालिकेची जबाबदारी होती का त्यांनी संरक्षण त्या ठिकाणी करायला हवं होतं। याच्या अगोदर सुद्धा काही जनावरं पडलेत, तर त्याच वेळेला ते व्हायला पाहिजे होतं, पण झालेलं नाही। ते त्याच्यावर विहीर मालकावर तसा गुन्हा दाखल केलेला आहे। त्यानंतर मंत्री गिरीश महाजनही घटनास्थळी पोहोचले। ही घटना अतिशय गंभीर आहे आणि मला तर आश्चर्य वाटलं की इकडनं रस्ता आहे, तिकडनं रस्ता विहिरीला खेटून आणि मध्येच विहीर आहे। त्याची सखोल चौकशी केली जाईल। ज्यांची विहीर आहे समोरच ते राहत आहेत त्यांच्यावर सुद्धा रितसर गुन्हा दाखल झालेला आहे। या संदर्भामध्ये सगळी कारवाई जे असेल नसेल ती सगळी केली जाईल। कोणाच्या दबावाला या ठिकाणी बळी पडला जाणार नाही। मुख्यमंत्री महोदयांची मी आत्ताच आपल्यासमोर बोललेलो आहे आणि त्यांनी प्रत्येक जे कुटुंबीय आहेत, सगळे मृत आहेत, त्यांच्या नातेवाईकांना 5-5 लाख रुपये देण्याची घोषणा, मदत देण्याची घोषणा या ठिकाणी केलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या अपघातानंतर काय म्हटलंय तेही ऐका। पहिल्यांदा तर या संपूर्ण कुटुंबांच्या प्रति मी संवेदना व्यक्त करतो। आपण त्या कुटुंबांना मदत देखील घोषित केलेली आहे, पण त्यासोबत आपण एक अशा पद्धतीनं देखील सूचना दिलेल्या आहेत की रस्त्याच्या मध्ये अशा प्रकारच्या विहिरी ज्या आहेत किंवा असं कुठे जिथे रहदारी आहे अशा ठिकाणी तर तात्काळ त्याचं एक प्रकारे ऑडिट करून आणि त्याला त्याची तिथे आवश्यकता आहे का किंवा त्याला काय उपाययोजना करता येतील। कारण इथे असं लक्षात आलं की भिंत होती पण ती छोटी होती, ती कदाचित मोठी असती तर एखाद वेळेस ते वाचू देखील शकले असते। त्यामुळे तात्काळ या संदर्भातली कारवाई करण्याचे आदेश देखील आपण दिले आहेत। अपघातानंतर विहीर बुजवण्याचं काम तातडीनं सुरू करण्यात आलं, पण हीच गोष्ट याआधी झाली असती तर? मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, दिंडोरी, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।